वर्षांच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर. मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे. ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा. आत्ता घडलंय का नाही घडलं, आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवलेली. नमो शेतकरी योजना जी जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त 500 रुपये दिले जाणार, त्याच्यावरतून सत्ता विरोधक मात्र आक्रमक झाले. म्हणतात की जिथे 500 रुपये दिले जाणार म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यांना 1000 रुपये मिळतात आणि आता लाडकी बहीण योजनेकडून त्यांना फक्त 500 रुपये दिले जाणार. अशी संख्या जी आहे ती 8 लाखाच्या घरात आहे. आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती 500ची केंद्राची ती त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. जर असं काही असेल तर ही 500 रुपयाची योजना ती न घेता 1,500 रुपयाचा फायदा म्हणजे लाभ घ्यावा. कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे. नमस्कार, मी अजित पालव. पुन्हा एकदा माझ्या तमाम माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. आताच आपण पाहिलं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आता 8 लाख बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार. तर हे नेमके 500 रुपये कोणत्या पद्धतीने मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार, कोणत्या बहिणींना 1,500 तर कोणत्या बहिणींना 500 मिळणार याबद्दलचा संपूर्ण आराखडा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा आपल्या माता भगिनींना शेअर करा. तर येथे पाहू शकता 8 लाख लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये. कारण काय, अजितदादांनी नियम सांगितला. आता पत्रकारांशी बोलताना अजितदादांनी हे सांगितल्यानंतर बालविकास मंत्री आदिती तटकरे ह्या देखील व्यक्त झाल्या आहेत ट्विटरवरून. त्यांनी देखील याविषयी काय म्हटलं आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, जेणेकरून तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत तुम्हाला मांडता येतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आता हा आराखडा व्यवस्थित समजून घ्या. येथे पाहू शकता 8 लाख बहिणींना आता 500 रुपये मिळणार. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळत होते. आता महिन्याला 1,500 म्हणजे वर्षाचे 12 महिने म्हणजे 1,500 × 12 म्हणजे वर्षाला प्रत्येक महिलेला 18,000 रुपये मिळत होते. आता PM किसान योजनेचे किती मिळत आहेत तर 500 रुपये म्हणजे वर्षाचे होत आहेत इथे पाहू शकता 6,000 रुपये. त्याचबरोबरीनं काही महिलांना नमो किसान निधीचे 500 रुपये दरमहा मिळतात. त्यांची एकूण रक्कम वर्षाला किती होते आहे तर 6,000 रुपये. आता समजा जर तुम्ही PM किसान योजनेचे आणि नमो किसान निधीचे असे मिळून दोन्ही लाभ घेत असाल तर दोन्ही योजनेचे मिळून तुम्हाला वार्षिक मिळत आहेत 12,000 रुपये आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मिळत आहेत 18,000 रुपये. त्यामुळे PM किसान योजना आणि नमो किसान निधीचे मिळून होत आहेत 12,000. आता फरक आहे 6,000 रुपयाचा. त्यामुळं सरकार तुम्हाला महिन्याला 500 रुपये देत आहे ज्या बहिणी PM किसान आणि नमो किसानचा लाभ घेत आहेत त्यांना. आणि हे 500 रुपये दिल्यामुळे त्यांना वर्षाला लाडकी बहीण योजने एवढेच म्हणजे 18,000 रुपये मिळतात. यावरती स्पष्टीकरण देताना अजितदादा काय म्हणाले ते आपण पुढे पाहूयात. राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी चर्चेच्या स्थानी असते. ही योजना लवकर बंद होणार आहे असा दावा विरोधक नेहमी करतात. असे असतानाच आता ज्या महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळतोय पुढे पाहूयात. त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपयाऐवजी फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. आता येथे पहा अजित पवार नेमकं काय म्हणाले. आमचं म्हणणं आहे की महिलांनी कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. महिलांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत लाभ मिळणारच आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेचा अर्थाअर्थी संबंध नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, येथे अजितदादा म्हणत आहेत की केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही योजनांमध्ये अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही. म्हणजे ते हे देखील म्हणत आहेत की नमो किसान आणि PM किसान आणि लाडकी बहीण योजना या
परस्पर वेगवेगळ्या योजना आहेत. पुढे ते काय म्हणतात पहा. आता कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे लाडक्या बहिणींवर सोपवलेले आहे असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुढे ते हे देखील म्हणाले, जेवढी तरतूद करायला हवी होती तेवढी केली. लाडकी बहीण योजना हळूहळू बंद करण्याचा घाट सत्ताधारी घालत आहेत. फक्त निवडणुकीपुरती ही योजना समोर आणली होती असा दावा विरोधक करत असून याबाबत तुमचे मत काय आहे? म्हणजे हा प्रश्न जो आहे तो पत्रकारांनी अजितदादा यांना विचारला. तर या प्रश्नाचं उत्तर देताना अजितदादा काय म्हणालेत यावर बोलताना, यंदाच्या अर्थसंकल्पात मी लाडकी बहीण योजनेसाठी जेवढी आर्थिक तरतूद करायला हवी होती तेवढी तरतूद केलेली आहे. ज्यावेळी योजना बंद करण्यासंदर्भात काही घडेल तेव्हा याबाबत विचारा. आम्ही ही योजना चालू ठेवणार आहोत असेही अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगितले. आता हे सर्व सुरू असताना अदिती तटकरे यांनी ट्विट करून काय म्हटलंय ते आपण पाहूयात. त्यांनी ट्विट करून म्हटलंय, अदिती तटकरे यांनीही दिले स्पष्टीकरण. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर लिहिले आहे, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री, पुढे पाहूयात, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय योजनांचा 1500 रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 7,74,148 म्हणजेच त्यांनी म्हटल्याप्रमाणे जवळपास 8 लाख महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. आता त्यांनी पुढे हे देखील म्हटलं आहे, अदिती पुढे म्हणाल्या, एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आलेले नाही. सदर प्रतिक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. पुढे त्या म्हणतायत, तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या दैदिप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. त्याचबरोबरीनं त्यांनी महिलांना आवाहन केलं आहे, विरोधकांच्या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे. तर आता सरकारच्या याच निर्णयावर आता सडकून टीका होत आहे. त्यामुळे आता सरकार यावर आता पुनर्विचार करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. हा जो आता घेतलेला निर्णय आहे तो योग्य आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. तुमचा जिल्हा देखील नमूद करा. त्याचबरोबरीनं तुम्ही आता कोणकोणत्या योजनेचा लाभ घेतात ते देखील सांगा. तत्पूर्वी आमच्या मराठमोळ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूयात एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.